नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्या सोबत दोन मस्त असे DIY शेअर करणार आहे। त्यातलं एक DIY तर अगदी युनिक असणार आहे आणि युजफुल असणार आहे। झिरो बजेट मध्ये तुम्हाला आज ते बनवायचं आहे, तर ते काय असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। त्याच्या शेजारचं बेलचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। आपलं जे पहिलं DIY असणार आहे ते म्हणजे कोस्टर पेंटिंग। तर कोस्टर पेंटिंग तुम्हाला माहित असेल तर मला खूप आवडतात कोस्टर्स, त्यामुळे मी अशा पद्धतीचे 6 कोस्टर्स मी घेतलेले होते। यातले खूप वेगवेगळ्या साइज मध्ये वेगवेगळ्या शेप मध्ये तुम्हाला कोस्टर्स हल्ली मार्केटमध्ये कुठेही मिळतील। तर मी हे सर्कल शेप मध्ये कोस्टर घेतलेले आहेत। यावरती मी पेस्टल कलर लावणार आहेत, म्हणजे लाईट शेड मध्ये एकदम कलर आहेत। तर ते ॲक्रिलिक कलर मी वापरते। तर हे कलर्स आहेत हे मी डबल कोट देऊन घेणार आहे। तुम्ही याऐवजी तुम्ही पहिल्यांदा एकदा जेसो किंवा व्हाईट ॲक्रिलिक कलर देऊन घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला जो कलर पाहिजे तो देऊ शकता, किंवा तुम्ही जो मेन कलर आहे त्याचे 2 ते 3 शेड सुद्धा तुम्ही देऊ शकता। तुम्हाला जोपर्यंत फिनिशिंग छान वाटत नाहीये तोपर्यंत तुम्ही हे कलर द्या। तर यावरती मला ज्या पाहिजे त्या डिझाईन मी इथे काढून घेतलेल्या आहेत पेन्सिलने। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार भरपूर साऱ्या डिझाईन्स हल्ली नेटवरती मिळतात, तर तुम्ही त्या डिझाईन्स तुम्ही प्रिंट करू शकता किंवा तुम्ही पेन्सिलने काढू शकता। तर त्याच पद्धतीने मी या सगळ्या कॉफी किंवा चहा लवर्ससाठी हे कोस्टर्स आहेत। तुमच्यापैकी चहा किंवा कॉफीचे लवर कोण कोण असाल त्यांनी प्लीज मला कमेंट करून सांगा। ज्यांना कॉफी किंवा चहा शिवाय टाइम जातच नाही अशा लोकांनी प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा, कारण माझी सुद्धा सुरुवात दिवसाची चहानेच होते। सुरुवातीला थोडासा तरी पण चहा हवाच असतो, जास्त नसेल तरीही चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही माझ्या। तर तसेच तुमचीही काही असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर अशाच पद्धतीचे छान छान डिझाईन्स मी काढून घेतले आहेत, छान छान कलर्स देऊन घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा असे कोस्टर्स नक्की ट्राय करून बघा, कारण हे कोस्टर्स आहेत हे तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी खूप छान एक युजफुल गिफ्ट तुमचं होऊ शकतं। अशा पद्धतीचे छान छान कोस्टर्स तुम्ही नक्की द्या। आणि हँडमेड हँड पेंटेड असे जर कोणत्याही वस्तू दिल्या तर देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला सुद्धा खूपच एक वेगळंच आनंद असतो त्यामध्ये। तर त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि नक्की गिफ्ट करा कोणाला तरी। आता हे आपले कोस्टर्स तर रेडी झालेले आहेत, त्याच्यावरचे पेंट आहेत ते सगळे ड्राय झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला यावरती द्यायचं आहे वॉर्निश। वॉर्निशमुळे आपलं जे काही क्राफ्ट बनवलेलं आहे ते सहजासहजी खराब होत नाही। तर अशा पद्धतीने आपले हे सगळे कोस्टर्स रेडी झालेत। आता आपला असणार आहे दुसरं क्राफ्ट, दुसरं DIY। त्यासाठी हा असा रोल आहे, तो मला जेव्हा मी फॅन विकत घेतला होता तर त्या फॅनमध्ये अशा पद्धतीचा एक रोल आलेला होता। आणि ज्या ज्या लोकांना क्राफ्टची आवड आहे ते लोक अशा छान छान गोष्टी म्हणजेच ज्या टाकून देण्यासारख्या प्रत्येकाला वाटत असतात की या गोष्टीचा काय उपयोग होऊ शकतो, अशाच गोष्टी आम्हाला आवडत असतात। तर तुम्हाला सुद्धा अशा गोष्टी आवडतात का? जे जे क्राफ्ट बनवतात त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही सुद्धा अशा वस्तू साठवून ठेवता का।
तर हा रोल आहे, याच्यापासून मी आज काहीतरी डबा किंवा तुम्ही पेन होल्डर, चमच्यासाठी स्टँड असं काहीही बनवू शकता। त्या रोलच्या खाली मी 2 कार्डबोर्ड चिकटवून घेतलेले आहेत, जेणेकरून खालचा बेस आहे तो जरा मजबूत होईल। आणि तुमच्याकडे अशा पार्सलच्या किंवा यूज अँड थ्रोच्या अशा बॅग येतात, पेपर बॅग, त्या तुम्ही वापरू शकता। किंवा याऐवजी तुमच्याकडे सिंपल न्यूजपेपर असेल तर न्यूजपेपर सुद्धा वापरू शकता। यामुळे एक युनिक असं तुमचं हे क्राफ्ट बनणार आहे। तर मी याचे छोटे छोटे पीस कागदाचे करून घेतले होते आणि असे आपण कॅन्डलवरती किंवा तुम्ही गॅसवरती असं थोडंसं साईडहून कलर येईपर्यंत, म्हणजे जास्त आपल्याला ते जळू द्यायचं नाहीये कागद, थोडासा फक्त झाला पाहिजे आणि त्याला एक छानसा ब्लॅक कलरचा शेड येतो। अगदी छान आयडिया आहे ही, तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही बनवू शकता काही क्राफ्ट। तर या पद्धतीने सेम तुम्ही न्यूजपेपरचं जरी केलं तरी न्यूजपेपर सुद्धा खूपच छान दिसतो। तर तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीचे ट्राय करून बघू शकता। तर हे मी सगळे कागद तयार करून घेतलेले आहेत। आता हे चिकटवण्यासाठी मी इथे पाणी आणि फेविकॉल याचं मिक्स करून घेतलेलं आहे लिक्विड फॉर्ममध्ये, आणि हे आता आपण त्या ज्या डब्यावरती आपल्या लावून घ्यायचंय, यावरती आपलं हे लिक्विड लावून घ्यायचंय, त्यावरती तो कागद चिकटवायचा आहे आणि त्यावरती परत हे लिक्विड लावायचंय। अशी प्रोसेस करत जायचंय जोपर्यंत पूर्ण रोल या पेपर्सने कव्हर होत नाही तोपर्यंत। करत असताना इतकं सॅटिस्फॅक्शन होत असतं, कारण आपण यासाठी काही विशेष खर्चही केलेला नाहीये आणि काहीतरी युनिक आयडिया आपल्याला सुचतीये किंवा युनिक आपण काहीतरी बनवतोय, याचा एक वेगळाच आनंद होत असतो। तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघावं अशी माझी इच्छा आहे। एकदम छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं काही वेगळे आयडिया तुम्ही काढू शकता, तुमच्या मुलांना शिकवू शकता, तर ते सुद्धा 0 बजेटमध्ये असं काही बनवू शकतील। आता आपण तो डबा आहे तो आपण सुकायला ठेवूया। आता त्याचं झाकण मी बनवणार आहे। तर तुम्ही फक्त तसाच डबा ठेवू शकता, याचा उपयोग तुम्ही पेन स्टँड म्हणून सुद्धा करू शकता, किंवा जर आपण त्याला झाकण बनवलं तर तुम्ही त्यामध्ये काही वस्तू ठेवू शकता। तर इथे मी अर्धा ते पाऊण इंचाची अशी कार्डबोर्डची एक स्ट्रीप कट करून घेतलेली आहे। यामुळे आपलं जे झाकण बनणार आहे ते व्यवस्थित पॅक बसेल आतमध्ये। तर त्यासाठी किती अंदाज आपल्याला लागतोय कार्डबोर्ड, तेवढा अंदाज घेऊन मी कार्डबोर्ड हा कट करून घेतलेला आहे आणि यावरती मी हा चिकटवून घेणार आहे। तुम्ही ट्राय कराल तेव्हा तुम्हाला हे जास्त समजेल की मी कशा पद्धतीने हे बनवलेलं आहे। अगदी इझी आहे करण्यासाठी आणि हे सगळं चिकटवण्यासाठी मी फेविबॉन्ड वापरते। तुम्ही ग्लू गन सुद्धा वापरू शकता, पण मला फेविबॉन्ड जास्त युजफुल वाटतं, कारण याने चिकटवलेल्या वस्तू बऱ्यापैकी भरपूर दिवस आपण ह्या चिकटलेल्या ठेवू शकतो, घरामध्ये व्यवस्थित वापरू शकतो। तर हे पूर्ण आपला हा डब्बा आहे तो सुकलेला आहे। सेम पेपर मी याच्या जे झाकण आहे त्याला सुद्धा मी लावून घेतलेले आहेत आणि जी वरची बाजू आहे त्याला मी फक्त लावलेले नाहीयेत, कारण मी इथे ज्यूट रोप लावणार आहे। तुम्ही याऐवजी सेम पेपर सुद्धा लावू शकता, काहीतरी वेगळं असावं यासाठी म्हणून मी इथे ज्यूट रोप वापरते। तुम्ही नॉर्मल कोणताही लोकरीचा धागा लावू शकता किंवा नॉर्मल तुम्ही आहे तो पेपर सुद्धा तुम्ही यावरती चिकटवू शकता। हे झाकण सुद्धा रेडी झालेलं आहे। या डब्याचं टोपण आहे हे व्यवस्थित छान रेडी झालेलं आहे। तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता, वरती काहीतरी हुक असेल तर ते सुद्धा लावू शकता। मी इथे मोती लावून घेते। तर जितकं आपण सुंदर बनवू शकतो ते आपण आपल्या घरातल्या साहित्यापासून ट्राय करून सुंदर बनवू शकतो वस्तू। अशा पद्धतीने आपला हा डब्बा रेडी झालेला आहे। यावरती सुद्धा तुम्ही वॉर्निश द्या,
हा भरपूर दिवस छान व्यवस्थित राहील। यामध्ये तुम्ही तुमचे बिस्किट्स, कुकीज किंवा कोणतीही क्राफ्टच्या वस्तू असतील त्या सुद्धा यामध्ये ठेवू शकता किंवा पेन स्टँड म्हणून सुद्धा वापरू शकता। छान युनिक गिफ्ट म्हणून सुद्धा तुम्ही हे देऊ शकता। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी सुंदर दिसणारं आणि हँडमेड आपल्या घरातल्या साहित्यापासून आपण हे असं काहीतरी बनवल्याचा आनंद तुम्हाला नक्की मिळेल। तुम्हाला हे कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।